एव्हरीवन, हाय. आज आमच्या सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आमच्या सोसायटीमध्ये खूप मजेशीर गोष्टी घडणार आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग काय काय घडणार आहे ते दाखवते मी. तर मी आली आहे आता आमच्या सोसायटीतल्या क्लब हाऊसमध्ये. इथेच ऑलरेडी काही माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी रांगोळी, फुलांचं डेकोरेशन वगैरे असं काही केलं होतं. खूप सुंदर रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या. इतकं छान वाटत होतं ना तिथं. ॲक्च्युअल गेल्यावर सकाळचे 6 वाजले होते बरं, तेव्हा आमचं असं हा गोंधळ सुरू होता. खूप छान वाटलं, एकदम नॉस्टॅल्जिया झालं, शाळेची आठवण आली. आमची पूर्वतयारी वगैरे बाकीचं सगळं आवरून झालेलं आहे, डेकोरेशन ते करून. आत्ता आम्ही जातो आहे प्रजासत्ताक दिन साजरा करायला. चला तर मग. तर ही आहे आमच्या सोसायटीतली छोटी सेना. वंदे मातरम, भारत माता की जय असं सगळ्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून टाकला होता. सकाळी सकाळी इतक्या लवकर तयार होऊन आले होते ना, मला तर त्याचंच नवल वाटत होतं. आणि इतका उत्साह होता ना त्यांच्यात, तो उत्साह त्यांच्यातला बघून बाकी सगळीकडे उत्साह पसरला होता, आनंद पसरला होता. आमच्या मेहनतीचं फळ बघा. फुलं, फुगे आणि ते सुंदर रांगोळ्या. या क्लब हाऊसकडे आधी बघितलं तर काहीच नव्हतं. आत्ता एकदम त्याचा कायापालट झाला आहे. अशा वातावरणात राहण्याची एक वेगळीच मज्जा असते. थँक्स टू मी अँड ऑल माय And फ्रेंड्स. thanks to everybody for coming on short notice. To sir as well as our flat owners and members as well. So we are starting the flag hosting ceremony right now. आणि आता तो क्षण फायनली आला आहे, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. ध्वजारोहण. तिरंगा फडकताना पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो. जनगणमन सुरू झालं की अंगावर आपोआपच शहारे येतात. खरंच आपला तिरंगा हीच आपली खरी ओळख आहे आणि शान आहे. आत्ता वेळ आहे आमच्या सोसायटीतल्या टॅलेंटेड मुलांच्या सादरीकरणाची. कुणी गाणी म्हटली तर कुणी डान्स केला. या मुलांच्या निरागसपणात आणि देशप्रेमात आजचा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला. बिकॉज ऑफ द कॉपीराईट्स मी गाणी नाही वाजवू शकत, पण मी सांगेन तुम्हाला कोणी कोणी काय काय म्हटलं ते. खरंच सर्वजण खूप टॅलेंटेड आहेत. याचं पियानो वादन तर ऐकतच राहावं असं वाटत होतं. ही सखी हिनं माणसाने माणसासारखं राहावं हे खूप छान गाणं गायलं. ह्या छोटूशानं स्तोत्र म्हटलं. त्याच्या बोबड्या आवाजातलं ते स्तोत्र खूप छान वाटत होतं. आणि इकडे आमची वेगळीच लगबग सुरू होती. आणि हिनं डान्स केला, किती क्यूट वाटत आहे. हिनं गाणं म्हटलं. आणि ह्या सगळ्या त्या टॅलेंटेड मुलांच्या आया. त्यानंतर मस्तपैकी खाऊचं वाटप झालं. सर्वांनी खाऊचा आनंद घेतला. आणि आमची ही नवीन सोसायटी आहे, त्याच्यामुळं आम्ही सर्वजण आणि ॲक्च्युली इथले सर्वच जण खूप असे एक्सायटेड आणि खूप पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक सण असो, वार असो खूप आनंदाने आणि एकत्र येऊन साजरा करतो. तर अशा पद्धतीने मजामस्ती करत आमचा प्रजासत्ताक दिन खूप छान प्रकारे साजरा झाला. या मुलाने इतकी सुंदर इलेक्ट्रिक गिटार वाजवली म्हणून सांगू. खूप छान वाटलं त्याची गिटार ऐकून. अशा प्रकारे आमचा प्रजासत्ताक दिन खूप छान प्रकारे पार पडला. आणि कार्यक्रमाची सांगता ही ह्या लहान मुलांच्या मिक्स गाण्याच्या डान्सने झाली. खूप छान डान्स केला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.